त्या माणसाला पाहताच स्वामी अचानक रागाने उठले आणि जोरात ओरडले, देवाच्या घरात चोरी करतोस? मंदिरातून दागिने चोरी झाले होते. सगळे घाबरले होते. पण अचानक स्वामी हसू लागले आणि म्हणाले, चोर इथेच उभा आहे. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मंदिरात रोज खूप गर्दी असायची. एक दिवस सकाळी मंदिर उघडलं आणि पुजारी जोरात ओरडले, दागिने गायब झाले आहेत. सगळीकडे गोंधळ उडाला. गावातील लोक एकमेकांवर संशय घेऊ लागले. तेवढ्यात स्वामी शांतपणे मंदिरात आले. सगळे म्हणाले, स्वामी, चोरी कोणी केली? पण स्वामी काही बोलले नाहीत. ते फक्त हसू लागले आणि अचानक एका माणसाकडे बोट दाखवत म्हणाले, इतका घाम का फुटतोय तुला? तो माणूस घाबरला. लोकांना काहीच समजत नव्हतं. स्वामी पुन्हा म्हणाले, देवापासून काही लपून राहत नाही. तेवढ्यात त्या माणसाचे हात थरथर कापू लागले. तो स्वामींच्या पायावर पडला आणि रडत म्हणाला, मला माफ करा स्वामी. पैशाच्या लालसेने मी चोरी केली. सगळे थक्क झाले. कारण तो माणूस गावात खूप चांगला म्हणून ओळखला जायचा. स्वामी शांतपणे म्हणाले, वाईट मार्गाने मिळवलेलं सुख कधीच टिकत नाही. त्या दिवसानंतर त्या चोराने चोरी सोडली आणि स्वामींचा भक्त बनला. पण पुढच्या भागात स्वामी एका